नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशा या खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि भरपूर साऱ्या लेयर्स असणाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत. या शंकरपाळ्या आपण बिस्किटापासून आणि गव्हाचं पीठ वापरून बनवणार आहोत. खूप छान अशा या शंकरपाळ्या तयार होतात आणि जास्ती तेलकटसुद्धा होत नाहीत. रेसिपी संपूर्ण पहा, आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता छानशा या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यासाठी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी साखर, पाऊण वाटी आपल्याला वितळवून घेतलेलं तूप घ्यायचं आहे. त्यासोबत 1 वाटी दूध घ्यायचं आहे. सगळं साहित्य आपल्याला इथे एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. तुम्ही कोणतीही एक वाटी किंवा फुलपात्र सेट करा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आता आपल्याला हे इथे साखर विरघळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. याला उकळी वगैरे आपल्याला काही काढायची नाही. फक्त साखर विरघळली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. सतत ढवळत आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याला उकळी वगैरे काही येऊ दिलेली नाही. आता आपण इथे गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करायला ठेवून देऊयात. मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण पीठ मळायला घेणार आहोत. आता आपण पुढची तयारी करूयात. यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि आपल्याला लागणार आहे पार्लेचे बिस्किट. असे बिस्किटांचे पॅकेट मी 3 घेतलेले आहेत. हे फोडून घेतलेले आहेत. याचे तुकडे करून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून ही बिस्किटांची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. इथे आता मी ही तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात. आणि आता परातीत घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ इथे मी ज्या वाटीने दूध आणि तूप साखर मोजून घेते ना, त्याच वाटीने इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण जी बिस्किटांची पावडर बनवलेली आहे ना, ती घालायची आहे. बिस्किटांची पावडर घातल्यामुळे आपल्या शंकरपाळ्या खूप छान अशा खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार होतात. आणि याच्यामध्ये आता आपण तूप, साखर आणि दुधाचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना, ते थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम सगळं मिश्रण घालायचं नाही. जसं आपल्याला लागेल तसं हे मिश्रण घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्ती पातळ किंवा जास्तीचंच घट्ट पीठ मळायचं नाही. मीडियम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल ना, तेवढंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ घालायचं नाही वरून. गरज वाटली, मिश्रण जास्तीचं पातळ होत आहे असं वाटलं तरच तुम्ही एक्स्ट्राचं सुकं पीठ घालू शकता. पण एवढ्या मिश्रणात व्यवस्थित हे पीठ भिजलं जातं. थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं. इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. असे क्रॅक जे गेलेत ना, त्यामुळे आपली शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत अशी तयार होते. जास्त वेळ आपल्याला पीठ मळत बसायचं नाही. इथे आता पीठ मळून झालेलं आहे. याचा आता मीडियम साईजचा गोळा करून घेऊयात आणि आता आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊयात. तुम्हाला जेवढा गोळा हवा त्या अंदाजाने तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता. गोळ्याला ना जास्त साईडून क्रॅक जात असतील ना, तर हातानेच आपल्याला थोडीशी अशी गोल करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला लाटायला सुरुवात करायची आहे. शंकरपाळीच्या पिठाला असे साईडनं थोडेसे क्रॅक जातातच. जर जास्त जात असेल तर ते हाताने आपल्याला एकसारखे करायचे आहेत आणि परत लाटायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने. आणि ही पोळी लाटताना थोडीशी आपल्याला जाडसरच लाटायची आहे, जास्ती पातळ बनवायची नाही. जर तुम्हाला कडक शंकरपाळ्या हव्या असतील तर तुम्ही थोडीशी पातळ लाटू शकता आणि खुसखुशीत शंकरपाळ्या हव्या असतील ना, तर थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत. इथे माझी ही पोळी लाटून झालेली आहे. याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेऊयात, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना आकार छान येईल. इथे अशा मी चौकोनी आकारमध्ये ह्या कट करून घेत आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्यात त्या तुम्ही साईजमध्ये या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजमध्ये ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की एवढ्या जाडीच्या मी या शंकरपाळ्या ठेवलेल्या आहेत. याच्यापेक्षा जर पातळ लाटल्या तर त्या कडक होऊन जातात. अशा ठेवल्या ना की छान अशा खुसखुशीत होतात. इथे आता आपण या पोळपाटावल्या सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊयात आणि आता आपण शंकरपाळ्या तळायला घेणार आहोत. इथे मी थोड्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. तेल इथे मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेल गरम झालेलं आहे. तेल आपल्याला इथे मध्यम गरम हवं आहे. कडकडीत तेल गरम करायचं नाही. एक शंकरपाळी टाकून बघायची, तिला बुडबुड येऊन ती हळूहळू वर आली पाहिजे.
आणि नंतरच आपल्याला बाकीच्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. इथे आता मी बाकीच्या शंकरपाळ्याही सोडून घेत आहे. तेल जास्तीचंही थंड नको आणि जास्ती गरमही नको. तेल जर जास्त थंड असेल ना तर तेलामध्ये आपल्या शंकरपाळ्या विरघळल्या जातात. तेलाचा व्यवस्थित अंदाज घेऊनच आपल्याला याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि लगेचच त्यांना हात लावायचा जायचं नाही. थोडा वेळ त्या तळू द्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला झाऱ्याने अशा गोल गोल फिरवत मंद गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण झाऱ्याने गोल गोल फिरवत राहिला की प्रत्येक शंकरपाळीला एकसारखा कलर येतो आणि छान तळल्याही जातात. त्यामुळे कमी गॅसवरती छान अशा आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. थोडासा जास्त वेळ लागतो पण शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत अशी तयार होते. मोठ्या गॅसवरती अजिबात तळायची नाही कारण की ती वरून तळली जाते आणि आतून कच्ची राहते. मग अशा शंकरपाळ्या व्यवस्थित होत नाही. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आहेत ना त्या थोड्याशा आपल्याला डार्क कलरवरती काढायच्या आहेत. म्हणजे त्या छान अशा आतपर्यंत तळल्या जातात आणि छान अशा खुसखुशीत होतात. जर तुम्ही अशा जास्त अशा पांढऱ्या काढल्या ना तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि मऊ पडल्या जातात. तुम्ही ते बघू शकता. अशा कलरवरती आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. छान अशा एकसारख्या कलरवरती आपल्या ह्या शंकरपाळ्या तळल्या गेल्या आहेत. या काढून घेऊयात आणि उरलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना त्याही आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. इथे मी आता उरलेल्याही तळून घेते. इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या या गव्हाच्या पिठाच्या आणि बिस्किटाच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान या तयार झालेल्या आहेत आणि छान असे लेअर्ससुद्धा पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे आपली शंकरपाळी. एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी या शंकरपाळ्या आपल्या तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज या तुटला जात आहे आणि यांचा चुरासुद्धा अगदी सहज होत आहे. खूप मस्त रेसिपी आहे. नक्की करून पहा गव्हाच्या पिठाच्या आणि बिस्किटांच्या या शंकरपाळ्या. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.